पण ही ओबेसिटी जर का असेल तर एखाद्याच्या शरीरावरती काय इम्पॅक्ट करतं, का बरं इतकं त्याला इम्पॉर्टन्स आहे सर? जसं मी म्हणलं की आपलं बॉडी मास इंडेक्स आहे ते ज्यावेळी 35च्या पुढे जायला लागतं बॉडी मास इंडेक्स, त्यावेळी तुम्ही सपोज यंग एजमध्ये 30व्या वर्षी 35व्या वर्षी तुम्ही खूप फिट असाल, तुम्ही सगळं मी माझं सगळं क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, मला कुठला आजार नाही, मला ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, काही नाही, इट्स टोटली फाईन. पण ज्यावेळी तुमचा बॉडी मास इंडेक्स 35च्या वरती गेलेला आहे, दॅट इज अन वॉर्निंग साईन की हे तुम्हाला आजार येणार, आता नाही पण कधी ना कधीतरी येणार. तर आजार कुठले कुठले होतात म्हणजे ते आधी माहीत करणं गरजेचं आहे, कारण आजार आले म्हणजे तुम्हाला ते कॉम्प्लिकेशन झालेलं आहे. कॉम्प्लिकेशन होण्याच्या अगोदर जर आपल्याला माहित पडले की कुठले कुठले आजार होतात तर त्या बाबतीत जर तुम्ही कंट्रोल केलं तर जास्त फरक पडतो. तर मेजर कॉम्प्लिकेशन्स जे काय लठ्ठपणामुळे असतात ते आहे टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस होतं कारण की त्यांचं इन्सुलिन जे काय आपलं तयार होतं ते कमी तयार होतं ओबेसिटीमध्ये, प्लस ते आपल्या जेवढं इन्सुलिन तयार होतं तेवढं आपल्या पूर्ण बॉडीला ते सफिशियंट होत नाही, कारण तुमचा बॉडी मास इंडेक्स वाढलेला आहे, तुमचा लठ्ठपणा झालेला आहे, त्यामुळे तो इन्सुलिन पूर्ण प्रत्येक सेलपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते शुगर वाढत जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला टाईप 2 डायबिटीस येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्री डायबिटीस मध्ये गेला म्हणजे तुमचं वॉर्निंग सिग्नल. प्री डायबिटीस कधी आलं तर आपण HbA1c म्हणून हा एक इंडिकेटर आहे, ब्लड इंडिकेटर, 3 महिन्याचं शुगर लेवल हे करतं. तर नॉर्मल इज लेस देन 5.7 असेल तर तुम्ही नॉर्मल आहात, 5.7 to 6.5 असेल तर ते प्री डायबिटीस आहे आणि मोर देन 6.5 असेल तर डायबिटीस आहे, टाईप 2 डायबिटीस आहे. सो जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 33 मिलियन पीपल इन इंडिया इटसेल्फ हू हॅव प्री डायबिटीस. ह्यूज नंबर आहे आता, व्हेरी ह्यूज नंबर. आणि त्यांना असं आहे की त्यांना असं वाटतं की नाही ठीक आहे अजून मी प्री डायबिटीस आहे, ठीक आहे प्री डायबिटीसला औषध लागत नाही, पण प्री डायबिटीस झालं दॅट्स अ वॉर्निंग सिग्नल की तुम्ही तुमच्या बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे, तुम्ही तुमच्या शुगर लेवल्सला कंट्रोल करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये कंट्रोल करायला पाहिजे आणि तुमच्या लठ्ठपणाला पण कंट्रोल करायला पाहिजे. सो प्री डायबिटीस तुम्ही तुमच्या हेल्थ चेकअप दरवर्षी, मी तर सांगेन की आफ्टर द एज ऑफ 40 एव्हरी पर्सन शुड गेट देअर हेल्थ चेकअप्स डन. कारण ह्या हेल्थ चेकअप्स मध्ये कळतं की बाबा मला पुढचे आजार काय होऊ शकतात हे मला आत्ता कळतात. त्या हेल्थ चेकअप मध्ये जर तुम्ही प्री डायबिटिक असाल तर दॅट्स अ बिग वॉर्निंग सिग्नल की तुमचं पॅन्क्रियाज आत्ताच कमी इन्सुलिन तयार करते आणि जेवढं पॅन्क्रियाज इन्सुलिन तयार करते तेवढं तुमच्या बॉडीला सफिशियंट नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीस हा होणार आहे. आणि ओबेसिटीमुळे तो इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा होतो, Yes. जे की इन्सुलिन थोड्याच अमाऊंट मध्ये तुमच्या बॉडीमध्ये शुगर रेग्युलेट करणारा होता. तुमचा ओबेसिटी असल्यामुळे इन्सुलिनचं तिथं काम पण होत नाही, अमाऊंट पण पॅन्क्रियाजने जास्त सिक्रेट करावं लागते, त्यामुळे शुगर फ्लक्च्युएशन होऊन डायबिटीजची लागण होतो. त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स पण वाढतो, दॅट इज नोन एज पेरिफेरल इन्सुलिन रेजिस्टन्स. कारण हे पेरिफेरल बॉडी फॅट असतं तिथं पेरिफेरल इन्सुलिन जास्त असतं त्याच्यामुळे तुमचं शुगर लेवल वाढतं. सो टाईप 2 डायबिटीस हा खूप कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ ओबेसिटी. त्याच्यामुळे तर आता उलट नवीन टर्म आलेला आहे डायबेसिटी. डायबेसिटी म्हणजे डायबिटीज आणि ओबेसिटी, टाईप 2 डायबिटीज प्लस ओबेसिटी, दे गो हँड इन हँड, म्हणजे त्यांचं एकदम असं लग्न झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे डायबेसिटीवरती आपण जास्त कंट्रोल करणं हे खूप इम्पॉर्टंट झालं आहे. प्लस जर तुम्ही बघितलं जसं मी म्हटलं की 21व्या शतकात जसं आपण आलेलो आहोत, ऍट द एज ऑफ 30, ऍट द एज ऑफ 25, ऍट द एज ऑफ 35 दर गेटिंग हायपरटेन्शन, टाईप 2 डायबिटीज हे एकदम खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे आम्ही बऱ्याचशा पेशंट्समध्ये ब्लड प्रेशर 30व्या वर्षी ब्लड प्रेशर 2-3 गोळ्या घेतात. सो दॅट इज नॉट गुड ऍट ऑल. सो हायपरटेन्शन कारण कारण आपल्या बॉडीमधले काय जो काही चरबी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, तो जास्त वाढत चाललाय आणि त्या कोलेस्ट्रॉल जसं वाढत तसं ब्लड प्रेशर वाढत जातं. सो टाईप 2 डायबिटीस, हायपरटेन्शन, आपले लिपिड्स वाढतात, कोलेस्ट्रॉल वाढतं. तर कोलेस्ट्रॉल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑर इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन ऑफ दिस ओबेसिटी. कारण आपलं बाहेरचं खाणं वाढलेलं आहे. फक्त खाण्यामुळेच कोलेस्ट्रॉल वाढतं का? नाही, स्ट्रेसमुळे पण वाढतो. स्ट्रेस इज ऑल्सो व्हेरी कॉमन फॅक्टर फॉर इन्क्रीज इन कोलेस्ट्रॉल. त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात की आम्ही जास्त काय बाहेरचं खात नाही तरी आमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. तर तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस किती आहे हे पण बघा. कारण जसं लाईफस्टाईल आपलं चेंज होत चाललेलं आहे, ह्या लाईफस्टाईलमुळे, कामामुळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि त्या कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस पण वाढलेला आहे. सो दिस स्ट्रेस इज ऑल्सो कॉझिंग हायपरकोलेस्ट्रेलेमिया. प्लस ऑब्सेसिव्ह स्लीप एपनिया हा एक मेजर इंडिकेशन आहे, मेजर कॉम्प्लिकेशन आहे ओबेसिटीचा. कारण काय, जसं ढेरी वाढत जाते तसं ते तुमच्या छातीवरती जास्त जोर देतो जसं आपण झोपतो आणि त्याच्यामुळे तुमचं श्वास हे कमी पडतं आणि त्याच्यामुळे झोपेमध्ये आपला श्वास अडकतो
आणि त्याला ऍपनिया म्हणतो आपण. त्याला ऑब्सेसिव्ह स्लीप ऍपनिया म्हणतो. आणि ह्या ऑब्सेसिव्ह स्लीप ऍपनियामुळे आपलं घोरणं जास्त वाढतं. तर मग कॉमन आहे, खूप कॉमन आहे. आणि ह्या घोरण्यामुळे आपलं स्लीप डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण जास्त होतात. कारण जेवढं तुमचं स्लीप कमी तेवढं तुमचे आजार पण जास्त वाढतात. त्यामुळे ऑब्सेसिव्ह स्लीप ऍपनिया वाढत चाललंय. जर तुम्ही बघितलं की जसं मी मगाशी म्हटलं की फिमेल्समध्ये लठ्ठपणामुळे पीसीओएस वाढलेला आहे. त्यांचे मेन्स्ट्रुअल डिस्टर्बन्सेस खूप असतात. म्हणजे पाळी बरोबर न येणे, पाळी व्यवस्थित तारखेला न येणे हे खूप कॉमन झालेलं आहे. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम वाढलेला आहे. आणि ह्या पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम वाढल्यामुळे इन्फर्टिलिटी वाढलेला आहे. 25 वर्षापूर्वी एवढे आयव्हीएफ क्लिनिक नव्हते, पण आता प्रत्येक शहरामध्ये आयव्हीएफ क्लिनिक झालेत. पुणे शहरामध्येच फक्त 40 आयव्हीएफ क्लिनिक आहेत. एवढे गरजेचं आहेत का? नाही आहेत गरजेचं. आपण वी आर ॲज अन इन इंडिया वी आर द मोस्ट पॉप्युलस कंट्री ऑफ द वर्ल्ड, स्टील वी हॅव आयव्हीएफ क्लिनिक्स. कारण जसं जसं आता आपण लाईफस्टाईल चेंज होत चालले, पीसीओएस वाढत चाललेला आहे, इन्फर्टिलिटी जास्त वाढत चाललंय. इन्फर्टिलिटी नॉट ओनली इन वुमेन बट इन ऑल्सो इन मेन. कारण या लठ्ठपणामुळे तुमचा सिमेनचा जो काही क्वालिटी आहे तो कमी होत चाललाय. स्पर्म क्वांटिटी आणि काउंट हे दोन्ही कमी होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे पण मेल ऍज वेल एज फिमेल इन्फर्टिलिटी हे ओबेसिटीमुळे खूप वाढलेलं आहे. प्लस जसं जसं वय वाढत जातं तसं गुडघेदुखी वाढत चाललंय. कारण प्रत्येक माणसाला तो काही एक्स्ट्रा वजन घेऊन फिरावं लागतं. अप टू एज ऑफ 40-45 ते घेऊन फिरतात. पण इट इज लाईक अन काइंड ऑफ एक्स्ट्रा. जसं मी म्हटलं की बाबा जर माझं वजन आहे 75 kg आणि माझं सपोज नेहमीच वजन नेहमी 110-120 असेल किंवा 100 असेल, सो आय एम कॅरिंग एक्स्ट्रा 25 ते 30 किलो 25 ते 40 किलोचं पोतं घेऊन मी फिरतोय नेहमी. बिकॉज आय एम यंग आय एम एबल टू कॅरी दॅट वेट. पण जसं वय वाढत असतं तसं तुमची बॉडी क्रम्बल होत जाते, तिथले गादी झिजणार. आणि वी ऍज अ माणूस ऍज अ ह्युमन वी आर अ बायपेडल एनिमल्स. कारण आपण 2 पायावरती चालतो, त्याच्यामुळे त्या 2 पायावरती जास्त जोर येतो, त्यामुळे गुडघेदुखी जास्त होते, पाठ दुखी होते. कारण जसं पोट वाढत असतं पाठीवरती पण जास्त जोर येतो, त्यामुळं गुडघेदुखी वाढते, पाठदुखी वाढते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा ओबेसिटी इज बिकम लाईक अ मदर ऑफ ऑल डिसीजेस. ह्या सगळ्या लठ्ठपणामुळे हे सगळे जे काही आजार आहेत, त्यामुळे WHO पण म्हणतं की ओबेसिटी इज अ डिसीज आणि त्याच्यावरती जास्त लक्ष द्या. म्हणजे आजार आहे ओबेसिटी हा आजार आहे. म्हणजे मागच्या 25 वर्षापूर्वी ओबेसिटी लठ्ठ असेल तर बाबा खूप खात्यापिता घरचं म्हणायचो, पण आता तसं नाहीये. ओबेसिटीवरती कंट्रोल करणं आणि ओबेसिटी हा आजार आहे आणि ओबेसिटी मदर ऑफ ऑल डिसीजेस. त्यामुळे जेवढं ओबेसिटीवरती कंट्रोल कराल किंवा हा डिसीज पण जेवढं लठ्ठपणा असेल तेवढं हा डिसीज पण जास्त वाढतो. त्यामुळं तुम्ही ओबेसिटीवरती कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. कारण ओबेसिटीमुळे खूप आजार होतात. ओबेसिटीमुळे तुम्हाला स्ट्रेसमुळे झोप व्यवस्थित लागत नाही, हायपोव्हेंटिलेशन, ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम होतं, त्यामुळे तुमचं सॅच्युरेशन कमी होतं. बऱ्याच जणांना रात्री झोपेमध्ये त्यांना सीपॅप मशीन किंवा बायपॅप मशीन लावावं लागतं, कारण तेवढं ते ऑक्सिजन मिळत नाही, त्यांना झोप व्यवस्थित लागत नाही. त्याला सुडोट्युमर सेरिब्रम म्हणतो आपण. आणि ह्याच्यामुळे पण हेडेक जास्त होतं. त्यामुळे दिवसभरात रात्री झोप लागल्यामुळे दिवस कुठे लक्ष लागत नाही. हे सगळे आजार तर आहेत, पण मेजर आजार जर मी म्हटलं तर ओबेसिटीमुळे कॅन्सर पण वाढतो. ओबेसिटीमुळे कॅन्सर होतो. येस. टोबॅको किंवा स्मोकिंग इज द फर्स्ट मोस्ट कॉमन कॉज म्हणतो. सेकंड मोस्ट कॉमन इज ओबेसिटी. म्हणजे सेकंड मोस्ट कॉमन कोणी बोलत नाही, पण ओबेसिटीमुळे सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर होण्याची. येस, देर आर ऑलमोस्ट 15 कॅन्सर्स विच आर बीइंग कॉज्ड बाय दिस ओबेसिटी. जो की प्रूव्हन आहे, जो WHO ने डिक्लेअर केलाय की हे ओबेसिटीमुळे हे कॅन्सर्स होतात. सीए सर्व्हिक्स झालं, सीएसओफिकस झालं, सीएस स्टमक, देर आर सो मेनी कॅन्सर्स. कोलोरेक्टल कॅन्सर्स होतात. हे सगळे कॅन्सर्स ओबेसिटीमुळे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण ओबेसिटी कंट्रोल करून काही उपयोग नाही. सो दॅट इज द लाईक कॅन्सर इज अ व्हेरी मेजर कॉम्प्लिकेशन बिकॉज ऑफ दिस ओबेसिटी. प्लस आजकाल आपण असं बघतो की फॅटी लिव्हर, प्रत्येक जण जे सोनोग्राफी करतात त्यांच्यामध्ये प्रत्येक फॅटी लिव्हर लिहिलेलं असतं. फॅटी लिव्हर एवढं कॉमन झालेलं आहे बिकॉज फॅटी लिव्हरमुळे तुमचं लिव्हर सिरोसिस होतं, लिव्हर खराब होऊ शकतं, हे लोकांना कळते. अगेन आफ्टर अल्कोहोल ओबेसिटी इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ सिरोसिस. आणि लोकांना माहिती आहे दारू पिला तर लिव्हर खराब होतो, पण ओबेसिटी सुद्धा मुळे लिव्हर डॅमेज होतो आणि सिरोसिस होतो. त्यामुळे सगळीकडे जर तुम्ही बघितलं की इट इज द सेकंड मोस्ट कॉमन कॉज, पण मी म्हणेन की अजून 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर इट विल बी द मोस्ट कॉमन कॉज. तर त्यापर्यंत पोहोचायचं का आपल्याला, तर त्याच्या आधीच आपल्याला ते ओबेसिटी जर कंट्रोल केलं, कारण हे आपल्या हातात आहे. ओबेसिटी कंट्रोल करणं आपल्या हातात आहे, लठ्ठपणा कंट्रोल करणं आपल्या हातात आहे. कारण फॅटी लिव्हर इज ऑल्सो नॉट गुड. फॅटी लिव्हर झाल्यामुळे तुम्हाला खूप कोलेस्ट्रॉल वाढतं, खूप तुमची इम्युनिटी कमी होते. आणि जसे त्याचे ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 झाल्यामुळे सिरोसिस झालं.
आणि एकदा सिरोसिस झालं, लिव्हर खराब झालं, तर तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा काय पर्याय नसतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं आहे की आपण एक आयुष्य जे जगतो ते एक निरोगी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. ह्या निरोगी आयुष्यासाठी तुम्ही तुमच्या हेल्थकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या हेल्थकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही लठ्ठच असाल, तुमचं लठ्ठपणा वाढतच जात असेल आणि जे काही तुम्ही दीर्घायुष्य जगणार ते जर निरोगी दीर्घायुष्य नाही जगणार, त्या दीर्घायुष्यामध्ये जर तुम्ही लठ्ठ असाल, लठ्ठपणामुळे हे सगळे आजार येत असतील, लठ्ठपणामुळे तुम्हाला नेहमी हॉस्पिटलला जावं लागत असेल, तर दीर्घायुष्याचा काही उपयोग नाहीये. ते दीर्घायुष्य तुम्हाला कॉटवर हॉस्पिटलच्या बेडवरती घालवायचं आहे की एक फ्री पर्सन, इंडिपेंडंट पर्सन तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य जगायचं आहे, हेल्दी आणि फिट होऊन जगायचं. येस, हे तुम्ही ठरवायला लागेल. त्यासाठी लठ्ठपणा कंट्रोल करणं फार गरजेचं आहे.